हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 10वा अध्याय विभूती योग, आणि यामध्ये आपण आज आता पाहणार आहोत आरंभाचा पहिला श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्री भगवानुवाच. भूय एव महाबाहो शृणु मे परमौ वचः. यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. विनोबाजी म्हणतात, श्री भगवान म्हणाले, फिरूनी सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुझ. राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो. अर्थ असा आहे की ही आता भगवंतांचीच परतवाणी आहे. या अध्यायाची सुरुवात भगवंतांनीच केलेली आहे. पुढे ज्याला जसं रूप त्याचं बदलणार आहे ते आपण पाहणारच आहोत. भगवंतांची वाणी नित्य आहे, पवित्र आहे. भगवंत म्हणतायत अर्जुनाला, हे शूरवीर अर्जुना, तू कसा आहेस? तर प्रियमाणाय म्हणजे माझ्याबद्दल तुला खरंच प्रेम आहे, आदर आहे, श्रद्धा आहे. तुझ्या डोळ्यामध्ये ती मला दिसते आहे, तुझ्या देहबोलीतून ती मला जाणवती आहे, आणि माझ्या वचनांमुळे तू आनंदित होतोयस, उत्साहित होतोयस. हे सगळं मी टिपतोय ना. माझं परम रहस्य, माझं परम वचन तुला मी आता परत सांगणार आहे, तेव्हा तू ते लक्षपूर्वक श्रवण करावंस, जे मी तुझ्या हितासाठी परत एकदा सांगतोय. आता बघा, भगवंतांनी अर्जुनाला 9व्या अध्यायात सुद्धा सांगितलंय, कारण राजविद्या राजगुह्य योग संपूर्ण सांगितलाय की मी सर्वव्यापक आहे. तरी सुद्धा काही व्यक्तींमधून माझं म्हणजे भगवंतांचं परमात्म रूप अधिक प्रकर्षानं प्रगट होत असतं. जसं स्वच्छ आरशामधून सूर्याचं प्रतिबिंब हे म्हणजे तितक्याच तेजाने परावर्तित होतं की नाही. आपल्याला ठाऊक असेल बघा, रस्त्यावर एखादी अशी गाडी उभी असते आणि त्या गाडीची काच जर थोडीशी अशी कलती म्हणजे आकाशाच्या दिशेने असेल आणि त्याच्यात जर सूर्याचं बिंब पडत असेल तर त्या म्हणजे काचेतून ते परावर्तित होणारं सूर्यबिंब सुद्धा इतकं प्रखर असतं ना, म्हणजे असं आपल्या डोळ्यावर जर तो आला ना प्रकाश, तर जसं एका सेकंदासाठी आपले डोळे दिपतात. मग तसंच ना व्यवहारात सुद्धा काही संत प्रभृती अशा आहेत की त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, कार्य आहे, त्यांच्या उपासनेचं, त्यांच्या साधनेचं जे तेज त्यांच्या चेहऱ्यावरच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण अस्तित्वातून आपल्याला जाणवतं. हे सगळं जे जाणवणं आहे ना, तर तेच अनंत कोटी परमात्म्याचं चालतं बोलतं रूप आहे असं आपण मानतो. बरोबर आहे. ह्या सगळ्या आपल्या कल्पनांचा विस्तार आहेत, पण ते योग्य आहेत ना. तर या वाटचालीतला एक बिंदू आपल्याला शोधायचा असतो, आणि त्या बिंदूच्या शोधासाठी आपण ही सगळी अध्यात्माच्या दिशेने प्रगती करत असतो. तो बिंदू म्हणजे बिंदू नाही, तर तो असतो परमात्मा. आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या स्वरूपाला जाणण्यासाठी अंतर्मुख होणं हे शास्त्राच्या अभ्यासातून, चिंतन, मनन आणि निजध्यासातून शक्य होतं, आणि तोच असतो ज्ञान मार्ग. आणि व्यवहार जगामध्ये सगळे जेव्हा आपण करत असतो तेव्हा प्रत्येकामध्ये भगवंत पाहणं हा असतो भक्ती मार्ग. बरोबर. तर आता इथे या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला पुन्हा एक वार सांगतायत, ऐक, लक्ष देऊन ऐक. जसं वर्गात शाळेत शिकवताना बाई एखादा म्हणजे आता गणिताचंच उदाहरण घ्या, एखादा त्यांनी समजा फॉर्म्युला शिकवला आपल्याला, तर तो बाई पुन्हा एकदा दोनदा आपल्याला रिपीट करतात की नाही, परत सांगतात, ऐका रे मुलांनो, लक्ष द्या. किंवा दुसराही विषय असेल, अगदी सायन्समधलं असेल तर एखादी डेफिनेशन असते, किंवा एखादं कारण असतं, किंवा असा एखादा केमिस्ट्रीमधला मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, किंवा अन्य काही असतं, फिजिक्समधली सगळी जी लॉ असतात निरनिराळे, तर ते परत एकदा उद्धृत करतात की नाही. कदाचित ना तो एकदा जसाच्या तसा
आधी सांगतात आणि मग तो पुन्हा आपल्या भाषेत परत आपल्याला समजावून देण्यासाठी पुन्हा एक वार सांगतात ना, चला एकदा सांगितला बस झाला, आता नाही, आता तुमच्यासमोर पुस्तक आहे, तुम्ही तुमचं वाचा, असं कधीच म्हणत नाहीत. न कंटाळता त्या परत एकदा सांगतात. आणि त्यात सुद्धा इंग्लिश मिडियम शाळातले अनुभव, ते अगदी लगेच एखादा मुलगा उठून उभा राहतो आणि मॅमला सांगतो की मॅम प्लीज रिपीट कराल का हे वाक्य. मॅम बिचाऱ्या पुन्हा एकदा रिपीट करतात. काय सगळा गमतीचा भाग असतो, पण कंटाळत नाहीत, कारण ते शिक्षक म्हणून तिथे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी उभे असतात. इथे तर हे प्रत्यक्ष गुरु शिष्याचं, आणि मी तर त्याहून जे आधी सांगितलंय की माय लेकराचं अगदी सुरेख अलवार असं नातं आहे. मग इथे तर कंटाळा येण्याचा प्रश्नच नाहीये. हे सगळं वर्णन कशासाठी, तर दरवेळेला नवीन अध्याय सुरू करताना पुन्हा एकदा कृष्णार्जुनाचं ते तेजस्वी रूप आपल्या नजरेसमोर अखंड असावं, म्हणून ही एवढी सगळी प्रस्तावना आहे. आता इथे बघा, अर्जुनाला भगवंतांनी परत एकदा महाबाहो संबोधलंय. परत परत तेच म्हणण्याचं कारण काय, की त्या नावांनी ती ऊर्जा तिथे प्रगट होत असते ना. त्या आता म्हणजे व्यवहारात सुद्धा असं म्हणतात ना की कधी कोणाला असं म्हणजे शिवी देऊन बोलू नये, किंवा अरे काय दगड आहेस किंवा काय आहे असं म्हणू नये. त्याच्या मनावरनं त्या म्हणजे अशा वाईट पद्धतीने घेतलेल्या नावांच्या उच्चारणाचा सुद्धा परिणाम होतो. काही दिवसांनी त्याला खरंच वाटायला लागतं की खरंच बहुधा मी मंद आहे का, खरंच मला काहीच कळत नाही का, खरंच मला ऐकू येत नाही म्हणून मला सगळेजण बहिरा बहिरा म्हणतात का. असे मनावर खोल नकारात्मक विचार अत्यंत वाईट परिणामकारक असतात. म्हणून तर आपल्याकडे पद्धत आहे की शुभ बोलणाऱ्या म्हणायचं, की येत नसलं काही तरी म्हणायचं. म्हणजे अगदी लहान मुलांचं मानसशास्त्र, आई आपल्या छोटीला काय म्हणते, कसं ग माझं बाळ गुणाचं, कसं शहाणं आहे ते, आईचं काम काहीतरी करावं असं असेल तर आई म्हणते ना, माझं बाळ ना, मी सांगितलं की अगदी लगेच पळत उड्या मारत जा रे, मला जरा आणून दे रे, एवढं काहीतरी इथून तिथून काहीतरी वस्तू आणून हवी असते. आई अगदी सगळं मांडून नेमकी खाली बसलेली असते आणि एकच काहीतरी ताटली विसरते, एखादा चमचा विसरतो, एखादा टॉवेल विसरतो, आणि ते छोटू असतो ना तर तो आणून देण्याच्या आवाक्यातला असतो. शक्य असतं ना त्याला ते टॉवेल आणून द्यायचा, किंवा काही जर टेबलावरच ताटली काढून ठेवली आहे पण ती नेमकी घ्यायला विसरले, तर आई अगदी गोड बोलून म्हणते की नाही आपल्या बाळाला, दे ग शहाणं ग बाळ माझं. हे सगळं तेच आहे. जे आपण व्यवहारात करतोय ते सगळं कृष्णाने अर्जुनासोबत केलेलं आहे, आणि म्हणून आपल्याला ते काच करावं असं वाटतं. लक्षात घ्या मंडळी, आपल्याला आपलं मूल, कारण आपलं प्रिय असतं, त्यांनी आपलं ऐकावं, आपल्याप्रमाणे वागावं, आपण जे त्याला देतोय, जे संस्कार देतोय ते त्यांनी आत्मसात करावेत, ही आपली इच्छा असते की नाही. मग भगवंतांचं इथं काय वेगळं आहे. भगवंत तर इथं प्रत्यक्ष गुह्य ज्ञान, परमज्ञान, पवित्र ज्ञान अर्जुनाला देत आहेत. मग त्या अर्जुनाने अगदी कणकण प्राशन करून घ्यावं असं भगवंतांना वाटतंय, आणि त्या वाटण्यासाठी त्यांची तशी आधारभूत कृती आहे. लक्षात घ्या मी काय म्हणते ते. आणि म्हणून भगवंत इथं त्याला परत एक वार त्याच्या पराक्रमाची आठवण करून देत आहेत की तू शूर तर आहेसच, काही वाद आहे का, काही त्याच्यामध्ये म्हणजे मतभेद आहे का, काही किंतु आहे, संशय अजिबात नाही. मग तू शूर आहेस तर मग पुढचं वाक्य कंसात, तर तुला काय करणं अपेक्षित आहे, युद्ध करणं, हे कंसात. पण हे आत्ताच बोलणार नाहीयेत, सारखं म्हणणार नाहीयेत. त्या वाक्यांची वेळ आणि त्या वाक्यांचा क्रम हा सुद्धा भगवंतांनी अत्यंत सुसंगत असाच ठेवलेला आहे. कारण भगवंत आता इथे अर्जुनाला विभूती योगामध्ये कुठलंही आता वेगळं परत ज्ञान असं देणार नाहीयेत, तर ते सगळं झालंय 9व्या अध्यायात देऊन. आता काय करणार आहेत भगवंत, तर आपल्यामध्ये सुप्त आणि श्रेष्ठ अशी शक्ती आहे, भगवंतांनी ती आंदण म्हणून दिली आहे आपल्याला. तिचा विकास करण्याची आपली जबाबदारी आहे. आपण आपल्या क्षमता वाढवायच्या असतात, पुन्हा त्याच्यावर शोध घेऊन काम करायचं असतं. जिथं कुठं कमी तिथं भर घालायची असते. आणि म्हणून हे सगळं भगवंत एक
खूप मोठा अलौकिक असा समुपदेशक या नात्याने इथे अर्जुनासोबत जे करत आहेत तेच आपणही व्यवहारात करणं अपेक्षित आहे. म्हणजे मी जसं म्हणते ना तसं की एखादीने अगदी फार सुंदर सफेद अगदी रिनची साडी नेसली आहे, म्हणजे रिनच्या साबणाने धुतलेली, जाहिरात आहे टीव्हीवर म्हणून मी रिन घेतलं, हो, नाही तर मला काही वैयक्तिक रिनचंही नाही प्रेम आणि कशाचंही नाही, जी जेवढी धुतली जाते तेवढी जाते तर जाते, संपला विषय. पण स्पर्धा अशी करू नव्हे, ईर्ष्या असू नव्हे की तिचं हे सगळं चांगलं आहे मी पण तसंच करीन, मलाही कुणीतरी चांगलं, या ईर्ष्येपोटी कधीच करू नये. ती किती एखादी गोष्ट सुंदर करते तशी मला सुंदर करायला जमेल का, असा मी माझ्या मनाला प्रश्न विचारायचा आहे आणि माझ्यातली जी सुप्त कार्यशक्ती आहे ती जागवायची. कदाचित मी करेन पण इतकंही सुंदर नाही होणार की जेवढं माझं सखी करते आहे, कारण कदाचित तिचा हात जास्ती बसलाय, तिने खूप काळ याच्यावर मेहनत केली आहे, किंवा काय म्हणतात ना तसं की जसं हापूस आंबा तो शेवटी हापूस आंबा आणि पायरी तो पायरी, रत्नागिरी आंबा तो रत्नागिरी आंबा आणि देवगडचा हापूस हा वेगळाच. शेवटी काहीतरी मुळात असतं हो, किती आपण त्याच्यावर प्रयत्न केले ना तरी म्हणजे जसं आहे ना की एखादं आता भगवंतांनी सगळं देऊन पाठवलेलं ना तर तेवढंच असतं, पण म्हणून प्रयत्न आपण सोडायचे नसतात. यश दे न दे रामा तुझी सत्ता, हे तर म्हणजे त्रिकालाबाधित सत्य असतंच. त्यामुळे आपल्या आतले जे गुण आहेत ते आपण ओळखायचे, म्हणजेच काय तर विभूती. माझ्या अंगामध्ये आता सगळ्या एवढ्या विभूती आपण जाणणार आहोत तर तेव्हा लक्षात येईल की किती म्हणजे निसर्गात भगवंतांनी या विभूती कशा कशा दाखवल्या आहेत, का हे दाखवलंय, म्हणजे पुन्हा न म्हणजे एकदा सगळं भगवंतांचं सांगून झालं की तू कुठल्याही देवतेची उपासना कर, कुठेही काही कर, पण शेवटी तुला परत मलाच येऊन मिळायचंय. असं असताना परत भगवंतांनी इथे वेगळ्या वेगळ्या विभूती सांगितल्या आहेत. म्हणजे आता औदुंबराचा वृक्ष ही भगवंतांची विभूती आहे, मग औदुंबराच्या वृक्षाची पूजा किंवा त्याला प्रदक्षिणा घालणं हे सगळं करणारे अनेक जण आहेत. खुद्द ज्ञानेश्वर माऊलींच्या मातेनेच त्या सोन्याच्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याचा उल्लेख आहे. पिंपळ हा वृक्ष सुद्धा भगवंतांची विभूती आहे. आणि मग असं असताना आता मग तिला माहित नव्हतं का की थेट भगवंतांचीच उपासना करावी, पण नाही, निसर्गातल्या ह्या सगळ्या विभूती ज्या आहेत ह्या सगळ्या आपल्यासाठी आहेत, त्याचा मान राखला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, हाही भाव याच्या मागे खूप महत्वाचा आहे. आणि इथे भगवंत म्हणतायत की यत्तेहम प्रियमाणाय, म्हणजे काय हो, तर तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे रे आणि माझंही तुझ्यावर आहे. आणि जेव्हा असं दोघांचं एकमेकांवर भरभरून प्रेम असतं तेव्हा एक जे काही सांगतोय ते दुसऱ्याला मनोमन पटतं, फक्त पटतं आणि मान डोलवणं इतकं नाही तर ते कृतीत उतरतं. आणि ते जेव्हा कृतीत उतरत असतं ना तेव्हा याच्या प्रेमाचं बळ त्या कृतीला मिळतं आणि ती कृती सहसा यशस्वीच होते. आणि हितकाम्यया वक्ष्यामी, म्हणजे इथं भगवंत म्हणतात की तुझं हित मला अपेक्षित आहे ना, मग या हितासाठी हे सगळं अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हणतात ना की जगामध्ये प्रेमाची ताकद सुद्धा खूप मोठी आहे, आहेच ना, मग ती काय त्याच्यात काही वाद नाहीच आहे, त्याच्यात काही संशय आहे का, मुळीच नाही. आणि हेच जर प्रेम भगवंताप्रती असेल तर ते तर नक्कीच सगळ्यात श्रेष्ठ तर असतंच असतं. अजून एक इथे आता महत्वाचं आहे की ज्यांची सर्व पापं नष्ट झाली आहेत किंवा ज्यांचे सर्व संशय ज्ञानप्राप्तीमुळे फिटलेले आहेत, ते सगळ्यांच्या कल्याणासाठी झटत असतात. त्यांचं संयमित मन भगवंतामध्ये स्थिर असतं आणि त्यांना आपण विभूती म्हणजे संत प्रभृती असंही म्हणतो. त्यांचीही ओळख या अध्यायात आहेच आहे. दुसरा श्लोक आपण पाहूयात. श्लोक असा आहे, न मे विदुस्सुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणाय च सर्वशः. विनोबाजी म्हणतात, न देव जाणती माझा प्रभाव न महर्षी, सर्वथा मीची देवांचे महर्षींचे ही मूळकी.
अर्थ आहे की देवदेवता जाणत नाहीत, महर्षी जन सुद्धा जाणत नाहीत. काय जाणत नाहीत हो? तर माझं प्रगट होणं ते जाणत नाहीत. म्हणजे का? तर माझ्या लीलेनं मी प्रगट होतो आणि हे ते जाणत नाहीत. माझ्या प्रगट होण्यामागचं रहस्य ते समजत नाहीत. देव आणि मोठे मोठे महान ऋषीमुनी सुद्धा हे रहस्य का बरं जाणत नसतील? तर मी सर्व देवदेवतांचा आणि महर्षींचा सुद्धा आदी आहे. अहमादिर्हि देवानाम महर्षीणायच सर्वशः. मीच त्यांचं कारण आहे, तेच माझं कार्य आहे. आता सगळ्या देवदेवता, मोठे मोठे ज्ञानी हे माझं प्रगट होणं जाणू शकत नाहीत. आता कसं आहे ना की भगवंत या विश्वात कितीतरी विविध रूपांनी प्रगट होत असतात. आजवर होऊन गेलेत, आत्ताही होत आहेत. हो आहेत ना. आपल्याला ते समजण्यासाठी आपली दृष्टी तशी तयार करायला पाहिजे. कारण तुम्हाला एखादी सूक्ष्म वस्तू बघायला जशी मायक्रोस्कोपची गरज लागते, नेकेड आईजनी म्हणजे तुमच्या आहे या दृष्टीने तुम्हाला बारीक म्हणजे त्या फुलामधल्या परागकणांच्या अंतर्गत काय आहे हे नाही ना दिसू शकत. मग तसंच त्या फुलांच्या गंधकोशी सांगतू आहेस का? काय कवीने सुंदर रचना केलेली आहे. होय, त्या गंधकोशामध्ये भगवंत आहे आणि तो तुम्हाला जाणवणार आहे. पण तो जाणवलाय हे कळणार कधी? तर तशी तुमची दृष्टी व्यापक होईल तेव्हा. मग हे सगळं ऋषीमुनी देवदेवता तर जाणू शकत नाहीत, कारण भगवंत हे म्हणजे वेगवेगळ्या वेळी प्रगट होत असतात. त्यांची कृष्णादी रामादी अशी वेगळी वेगळी रूपही आहेत, काही वेगळ्या क्रिया आहेत, भाव आहेत, विभूती आहेत, त्यातूनही ते प्रगट होतात. आणि मग हे असं असताना अहमादिर्हि देवानाम, कारण त्यांच्यापेक्षाही भगवंत आदी आहेत. कोणतंही कार्य हे कारणात लीन होऊ शकतं, पण कारणाला जाणू शकत नाही. म्हणून देव आणि महर्षी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत. आणि ज्ञानेंद्रियांची जी शक्ती असते, मी म्हटलं ना, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का? कवीच विचारतोय. का विचारतोय? कारण कवी हे जाणू शकत नाही. आता पुढे आपण बघणार आहोत की कवी सुद्धा भगवंतांची विभूती आहे, पण तरीही कवीला प्रश्न पडतोय ना. मग तो प्रश्न साहजिक आहे, कारण ना त्याच्यासाठी व्यवहारातलं उदाहरण देते. अतींद्रिय शक्ती आपण ऐकलं असेल शब्द. त्याही पेक्षा आता जे ह्याचे संरक्षक कुत्रे असतात ना पोलीस दलाचे, तर त्या कुत्र्यांना बघा, एखाद्या म्हणजे त्या आरोपीचा जर वास आपण हुंगायला दिला त्याच्या एखाद्या वस्तूचा, तर कुठे 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 दूर दूर त्या बिचाऱ्या कुत्र्याला पळवतात आणि कुठे लांबून जरी त्या आरोपीचा सूक्ष्म वास जरी त्याच्या नाकाला जाणवला तरी त्या दिशेने ते कुत्रं बरोबरच्या सगळ्या पोलीस दलाला तिथं घेऊन जातं. हे सूक्ष्मातलं सूक्ष्म वास हेरण्याचं किंवा आवाज सुद्धा टिपण्याचं जे विकसित तंत्र आहे, हे देवानी आपल्याला नाही एवढं दिलेलं जेवढं प्राण्यांना दिलंय. सावज नाही, अजून एक शक्ती आहे की मला असं वाटतंय की राजा दशरथाला ही शक्ती प्राप्त होती की सावज कसं टिपायचं, कर्णवेध शक्ती त्याला म्हणायचे. तर बरोबर कानांनी त्या सावजाचा आवाज टिपायचा आणि मग ते सावज बाण सोडून टिपायचं. ही शक्ती, पण ही शक्ती उपजत असेलही, पण त्यांनी ती अभ्यासाने सुद्धा नक्कीच त्याचं वर्धन केलेलं आहे. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ठाऊक आहे, हे शब्द सगळे तुम्ही ऐकलेत, सिक्स्थ सेन्स वगैरे, तर हे सगळं तेच आहे आणि हीच विभूती आहे. आपण ती आता पुढच्या श्लोकातून हळुवारपणे कसे भगवंत अर्जुनाला उलगडून सांगणार आहेत ती आपण नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत हरिओम.